कॉलेजमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. म्हणून मी स्मार्ट बोर्डवर स्लाईड तयार करायला सुरुवात केली. सर्व मॅडमांची कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू होती. मार्गदर्शकांसाठी भेटवस्तूचीही तयारी सुरू होती. कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री द्वारकानाथ भोसले सर यांचे आगमन झाले. प्रथम प्रमुख पाहुणे आणि प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या हस्ते शाहू महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर आम्ही सगळे कार्यक्रमासाठी एकत्र जमलो. प्रथम प्राचार्य सरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. तसेच आज माझा वाढदिवस असल्याने माझेही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर प्रथम चट्टे सरांनी पाहुण्यांचे स्वागत करत त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सभागृहातील शाहू महाराज आणि कर्मवीर अण्णा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य सरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती याविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मार्गदर्शक द्वारकानाथ भोसले सर यांनी आपल्या मनोगताला सुरुवात केली. भोसले सर यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल माहिती दिली. भोसले सर आमच्या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच ते महाराष्ट्रातील बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये गेस्ट लेक्चर म्हणून ओळखले जातात. भोसले सरांनी आपल्या कार्यशाळेला सुरुवात केली. सरांनी प्रथम शैक्षणिक साहित्याविषयी सर्व माहिती दिली, त्याचे महत्त्व सांगितले. त्यानंतर शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी आम्ही सर्वांनी सुरुवात केली. सर्वांना वर्तमानपत्रे वाटण्यात आली आणि त्यापासून शैक्षणिक साधन बनवण्याची कृती सर सांगू लागले. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण कृती करू लागलो. शेवटी आम्ही वर्तमानपत्रापासून टोपी बनवली. सर्वांनी टोपी घातली आणि फोटो काढले. टोपी खूप छान झाली होती. त्यानंतर आपण टोपी का बनवली याचे महत्त्व सरांनी पटवून दिले आणि त्याची गणिताची सांगड घातली. त्यानंतर भोसले सरांनी तयार करून आणलेले अनेक साहित्य दाखवले. मध्येच प्राचार्य सर येऊन आमचे निरीक्षण करत होते. त्यानंतर भोसले सरांनी कार्डशीट पेपर वाटून एक तोरणसारखे एक शैक्षणिक साहित्य बनवले आणि त्याचे उद्घाटन प्राचार्य सरांच्या हस्ते करण्यात आले. आम्ही सर्वांनी तोरणसारखे शैक्षणिक साधन बनवले. या तोरणसारख्या दिसणाऱ्या शैक्षणिक साधनांचा वापर आपण अनेक विषयांमध्ये करू शकतो, जसे की समानार्थी शब्द, गणितीय कोडी, पाढे इत्यादीमध्ये त्याचा वापर करू शकतो. हेही साधन खूप छान झाले होते. भोसले सरांनी भरपूर शैक्षणिक साधन आणले होते आणि त्याचे सादरीकरणही करून दाखवले. आम्ही सर्वांनी बरेच शैक्षणिक साहित्य बनवले होते. जेवणाची वेळ झाली. आम्ही सर्वांनी जेवण केले. जेवणानंतर सरांनी आमच्या सर्वांचे ग्रुप पाडले आणि प्रत्येक गटाला विषय वाटून दिले. आम्ही सर्वजण ग्रुप करून शैक्षणिक साधन बनवायला लागलो. सर्वजण आपल्या शैक्षणिक साधनात मग्न होते. मीही 1-2 ग्रुपमध्ये जाऊन शैक्षणिक साधन बनवायला मॅडमांना मदत केली. त्यानंतर सर्वांचे शैक्षणिक साधन बनवून झाले आणि त्याचे सादरीकरण करण्यात आले. सर्वांनी शैक्षणिक साधन खूप छान प्रकारे बनवले होते. यानंतर भोसले सर अरेबिक डान्स शिकवणार होते. यासाठी सर्वांना ग्राउंडवर घेऊन गेले. सरांनी अरेबिक डान्स कसा करायचा याच्या काही कृती करून दाखवल्या. त्याप्रमाणे आमच्याकडून कृती करून घेतली.
अरेबिक डान्स खूप छान झाला होता. सरांनी अरेबिक डान्स खूप छान प्रकारे शिकवले. आम्हाला तो खूप आवडला. यानंतर कॉलेज सुटण्याची वेळ झाली होती. त्यासाठी आम्ही सगळे सभागृहात जमलो. यानंतर प्राध्यापक खराटे मॅडम आणि निलोफर मॅडम यांनी कार्यक्रमासाठी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रम झाला असे जाहीर केले. कार्यशाळा खूप छान प्रकारे झाली होती. भोसले सरांनी आम्हाला शैक्षणिक साहित्य कसे बनवले जाते याविषयी खूप छान मार्गदर्शन केले. याचा आम्हाला भविष्यात चांगलाच फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.